मूर्तिजापूर तालुक्यातील नागोली नागठाणा येथे ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक बोरिंगवर पाणी भरताना विजेचा शॉक लागून 21 वर्षीय ITI विद्यार्थ्याचा जागीचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. आदर्श सुनील सोळंके वय वर्ष 21 असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार आदर्श सोळंके हा गुरुवारी ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक बोरिंगवर पाणी भरण्यासाठी गेला होता आणि बोरिंग सुरू करण्याचा प्रयत्न करत असतानाच अचानक विद्युत प्रवाहाचा स्पर्श झाल्याने त्याला जोरदार विजेचा धक्का बसला. हा धक्का इतका तीव्र होता की त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत आदर्शचा मृत्यू झाला होता. मृत आदर्श हा शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था ITI येथे मेकॅनिकल ट्रेडच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. मेहनती, होतकरू आणि तांत्रिक क्षेत्रात करिअर घडविण्याची स्वप्ने पाहणाऱ्या या विद्यार्थ्याच्या अकाली निधनाने कुटुंबियासह मित्रपरिवार आणि गावकऱ्यांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेनंतर ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक बोरिंगवरील विद्युत सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत असून संबंधित यंत्रणेची तातडीने तपासणी करून निष्काळजीपणा आढळल्यास जबाबदारांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. आदर्शच्या निधनाने सोळंके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नागोली नागठाणा गावात शोकमय वातावरण निर्माण झाले आहे.